तर राज उद्धव यांच्यात वादाचा मुद्दा ठरलेला आहे। भाजप आमदार अमित साटम हे सध्या आपल्यासोबत जोडले गेले आहे। माफ करा, मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम हे आपल्यासोबत जोडले गेले आहे। त्यांच्याकडून प्रतिक्रिया घेऊयात। अमितजी, काय फरक पडेल राज आणि उद्धव एकत्र आलेत तर? कोण एकत्र येत आहे किंवा कोण एकत्र येत नाहीये याचा काही फरक पडणार नाही, परंतु गेल्या 11 वर्षामध्ये या मुंबईकरांचा विकास, उन्नती आणि प्रगती कोणी केली? मुंबई शहरात मेट्रो कोणी आणली? अटल सेतू कोणी केला? कोस्टल रोड कोणी केला? सीसीटीव्ही कॅमेरा मुंबईमध्ये कोणी लावले? आणि बीडीटी चाळीमध्ये राहणाऱ्या मराठी माणसाला 500 फुटाचं त्याचं हक्काचं घर कोणी दिलं? हे जास्त महत्वाचं आहे। कोण कोणाला भेटतंय याच्यापेक्षा जास्त मुंबईकरांचा विकास 11 वर्षामध्ये कोणी केला आणि याच्या पुढे महानगरपालिकेच्या माध्यमातून अशाच प्रकारचा विकास कोण करू शकतो, हे खरं तर महत्वाचं आहे। अभिजी, तुम्हाला काय वाटतं? जागा वाटपाची ही वेळ आता आलेली आहे। मनसेकडून अटीशर्ती ठेवण्यात आलेल्या आहे आणि उद्धव ठाकरेंनी 100 जागांच्या या मुद्द्यावर त्यांनी सहमती दिल्याचं देखील कळतंय। उद्धव ठाकरे गट तयार असल्याचंही कळतंय। त्यांना काय करायचंय हा त्यांचा प्रश्न आहे। आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत, परंतु मला असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून जसा विकास मुंबई शहराचा झाला तशाच प्रकारचा विकास हा मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून व्हावा हे मुंबईकरांचं स्वप्न आहे। आणि हे स्वप्न साकार करण्याकरता, मोदीजींच्या विजननुसार चालण्याकरता, देवेंद्रजींच्या मार्गदर्शनाखाली चालण्याकरता येणाऱ्या काळामध्ये मुंबईकर हा महायुतीचाच साथ देणार आहे। अमितजी, राज उद्धव एकत्र आले तर सत्ता मिळणार नाही असं वाटतं का? फटका बसेल असं वाटतं का? बीएसटी एम्प्लॉईजच्या क्रेडिट सोसायटीच्या निवडणुकीमध्ये काही लोक एकत्र होते, परंतु एकत्र येऊनही धुव्वा त्यांचा त्या निवडणुकीमध्ये उडाला होता। येणाऱ्या मुंबईच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये काय घडणार याची झलक बीएसटी एम्प्लॉईज क्रेडिट सोसायटीच्या निवडणुकीने दाखवलेली आहे। नक्कीच अमितजी, धन्यवाद या सविस्तर प्रतिक्रियेसाठी। तर शिवसेना भवनाचा वॉर्ड कुणाचा हा मुद्दा दोन्ही भावांमध्ये वादाचा मुद्दा ठरलेला आहे। राज उद्धव यांच्यात या मुद्द्यावरून वाद झाल्याचं कळतंय। मनसेच्या गोटातून जय महाराष्ट्रला ही महत्त्वाची माहिती मिळते। तर मनसे उद्धव गट या युतीबद्दल आता घडामोडी वाढलेल्या आहेत। शिवतीर्थावर भेटी होत आहेत।